मला बाळूमामाच्या नावाने चांगले जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे हे गाव आहे आणि त्या गुरसाळे गावामध्ये पेट्रोल पंपावर आपले शेतमालक अर्जुन तात्या कोळेकर त्यांच्या या ठिकाणी मेंढी माऊलीचा तळ आहे. आणि आता आज रविवार 2 फेब्रुवारी 2025 संध्याकाळच्या आरतीला आम्ही आलेलो आहे. तळावरती मेंढी माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आता तळावरती जातोय. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. चव्हाण करकम हेही आहेत. मेंढी माऊलीचं आता छान दर्शन घेतलंय. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. तळावरती शाहीर दत्ता खरात शिरबावी तालुका सांगोला यांच्या छान सुंदर अशा गोड आवाजात ओवीचं कार्यक्रम चालू आहे मामांच्या जीवनचरित्रावरती. आपण आता त्या ठिकाणी जातोय मेंढी माऊलीचं दर्शन घेऊन तळावरती. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय मेंढी माऊली. आणि हाताला धरून त्या वेळेला काय लागली बोलायला, बाळूला लागली होती दमदाटी करायला. कशाच्या कारणानं तो येण्यासारखा वागतोय, खुल्यासारखा करतोय असं म्हणून दम लागली होती द्यायला, धमकी लागली होती द्यायला. त्यावेळेला बाळाप्पा काय बोलायला, बाळाप्पाने वड्याच्या काटाला दुपार पाऱ्याला आपल्या माताला काही सांगायला. अगे चुकलं तुझं बाळाई असं रडत धाई धाई ग ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. बाळू लागला बोलायला, बाळू लागला सांगायला, बाळू लागला बोलायला, बाळू लागला सांगायला. आपल्या या मातेला, आपल्या या मातेला, आपल्या या मातेला, आपल्या या मातेला. आणि पहिलं जाऊ निघून, चलगा जाऊ निघून, चलगा जाऊ निघून, चलगा जाऊ निघून. आणि आपल्या घरवाड्याला, आपल्या घरवाड्याला, आपल्या घरवाड्याला, आपल्या घरवाड्याला. तेव्हा भगवंत लागला होता सांगायला आणि लागला होता आपल्या स्वतःच्या मातेला बोलायला. माताला लागला होता सांगायला, ताण लागली या जीवाला, भूक लागली या पोटाला, जाऊया आपल्या आपल्या घरवाड्याला. एवढ्या अवधीला बाळूच्या हाताला धरायला आणि दोघ जण मिळून देवा त्या तर वेळेला, आणि दोघ जण मिळून सिना त्या वेळेला आपल्या घरवाड्याला निघून जायला. त्या वेळेला घरवाड्याला निघून गेली होती. बाळू लागला होता सांगायला, ताण लागली या जीवाला, भूक लागली या पोटाला. अशा वेळेला विचार केला मनाला आणि बाळूची आई लागली होती काय करायला आपल्या लहान तान्या बाळूला. दह्या भाताची न्यारी लागली होती द्यायला. आईला मूळ काय जर झालं तर प्यार नसतो. शूटिंग वाल्याला विचार आमच्या. होय होय, कसलं जर असलं येडवाकडं जरी असलं ना आपलं लाडकंच असतंय. शूटिंग चव्हाण काय म्हणली माहिती का सकाळी? हा बजरंग बली, बजरंग बली पप्पू चव्हाण म्हणली आम्हाला आज काही वेळ जमत नाही, आम्ही 2 आठवडे झालं रोज हेलपाट घालतोय, पण आम्हाला काय आज यायला जमत नाही. मी तर म्हणलो ना माईपाशी लेकरू आल्याशिवाय राहतं का? कधीच राहणार नाही. आणि आता बजरंग बली काय सांगतोय? काय अरे चंद गेला भगतीचा असा मला छंद लागला. अरे बाळू मामा तुझा मला छंद लागला, पिवळ्या भंडाऱ्याचा असा रंग लागला. अरे बाळू मामा तुझा मला छंद लागला, पिवळ्या भंडाऱ्याचा असा रंग लागला. काही विचार डोक्यात घेऊन यायचं नाही.
मला कवा खरंय जागच्या जागेला सगळा संसार प्रपंच सोडून यायचं. माझी जित्राबाई तीन माझ्या कोंबड्या कोंडल्या नाही त्या खरंय माझं घरी कशी होईल शेरड सुटते ती काही तवर. देवा हा आणणारा भगवंत आहे नेणारा ती आहे. खरंय की ज्यावेळेला आपण भगवंताकडे चाललोय त्यावेळेला भगवंताला सांगायचं मी तुझ्याकडे चाललोय तू घरचं बघ आता. खरंय खरंय देवा ही खरंय. हा होय काय सांगायचं मी चाललो तुझ्या सेवेला तू बघ माझ्या घराकडे आता. अंतकरणात जर हाक मारली तर देव काय म्हणाल देव म्हणला पाहिजे माझ्या भक्ताला खरंच कोडं पडलंय आपण गेलं पाहिजे बाबा. देवाला सांगताना अशा पद्धतीने सांगायचं असं. बाबा हो. अरे तुझ्यासाठी मी सोडले घरदार नाही मामा कोणी मला तुझाच आधार तुझ्यासाठी मी सोडले घरदार नाही मामा तुझा मला तुझाच आधार देवा हो. भगवंताला सांगून यायचं कसं सांगायचं काय लागली होती बोलायला. बाबा रे हो. आता तर तू येण्यासारखं वागू नको फळ्यासारखं करू नको अखंड गाव तुला येणं म्हणतो या गाव तुला म्हणतो या आणि त्या वेळेला एवढा ऐकुरशीना लहानताना बाळाप्पा आपल्या स्वतःच्या माताला लागला होता बोलायला. आता कधी सुद्धा मी येण्यासारखा करणार नाही म्हणायला. बाळापानं सांगितलं कधी काळ येण्यासारखं वागणार नाही खुल्यासारखं करणार नाही आणि अशा वेळेला लागला होता बोलायला. 4-2 दिवसाचा काळ लुटून जायला देवा त्यात वेळेला आणि 4-2 दिवसाचा काळ निघून गेल्याबरोबर त्या वेळेला लहानताना बाळाप्पा काही लागला करायला. देवा व भगवंताना दुपारचा पारा होता होय उन्हाच्या काराला. आणि गावाबाहेरल्या बाजूला देव माझा बाळाप्पा निघून गेलेला आणि निघून गेल्याबरोबर त्या वेळेला लहानताना बाळाप्पा कुठल्या जाग्याला जायला. आणि डोंगर हिरवागार मामा तुझा डोंगर हिरवागार डोलाचा ताल जरकार मामा तुझा डोंगर हिरवागार भंडारा पिवळा जार मामा तुझा भंडारा पिवळा जार देवया बाळापा बघावर देवया बाळापा गावाच्या बाहेर बघावे गावाच्या बाहेर काय करत बघावे काय करत लिंबाच्या झाडाला बघावे लिंबाच्या झाडाला झाडावर चढला बघावे झाडावर चढला गावया बघते बघावे गावया बघते देवा व भगवंत निघून गेला होता आणि भगवंत निघून गेला होता उन्हाच्या काराला गावाखालच्या बाजूला. आणि स्वतः बाळाप्पा लिंबाच्या झाडाला शेण्यावर जाऊन बसायला आणि त्या वेळेला लिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर बसल्याबरोबर त्या वेळेला गाव सारं लागलं होतं बघायला. विचार केलेला म्हणाला भगवंत झाडाच्या शेंड्यावर बसायला आणि झाडाच्या शेंड्यावर बसलेला बाळाप्पा सारं गाव लागलं होतं बघायला. आणि काय लागलं होतं बोलायला. त्या वेळेला बातमी कळली होती माझ्या सुंदरा माऊलीला. त्या वेळेला कोडं मोठं पडायला. सुंदराई माऊलीला बातमी कळली होती बाळाप्पा तुझा झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला या आणि त्यावेळेला सुंदरा माऊली काय लागली करायला. आणि सुंदरा माऊली मावली सुंदरा माऊली मावली
शेंड्यावर जाऊन बसलेला आणि लिंबाच्या शेंड्याला जाऊन बसलेला बाळाप्पा बघायला चुंद्रा माऊलीला त्यावेळेला चुंद्रा माऊली काय लागली बोलायला किंवा हो सुंदराई माऊली लागली होती बघायला बाळाप्पा झाडाच्या शेंड्यावर बसलाय लिंबाचं पालं वरबळतोया मुकावाटी पालं खातोया आणि त्यावेळेला बाळाप्पा चोळपलं बाळ खात याच वेळेला चुंद्रा माऊली काय लागली बोलायला अरे कशाच्या कारणाने लिंबाच्या झाडावर चढलाय बाळाप्पा बाबा आणि त्यावेळेला लहानताना बाळाप्पा लागला होता बोलायला माता माझ्या देवाचा शिकार आहे म्हणलं मी माझ्या देवाच्या शिखरावर चढलूया किंवा हो माझ्या भगवंताचं शिकार आहे शिखरावर मी बसलोया आणि असं म्हणल्याबरोबर त्यावेळेला चंद्रा माऊलीला कोडं पडलं आपलं बाळ पूर्ण येडं झालं म्हणून शिना बाळूला झाडावर खाली उतरायला देवा त्याच वेळेला आणि त्यावेळेला झाडावरनं खाली उतरून शिना बाबा हाताला धरून त्यावेळेला घरवाड्याला नेलं शेजा बाजारच्या म्हाताऱ्या बायकांनी सांगायला ए बाई सुंदराई तुझ्या बाळूला भूत लागले या तुझ्या बाळूला चिंध लागले या आणि बाबा तुझ्या बाळूला लागली कुठल्या तर देव देवराची बघ म्हणून लागल्या सांगायला त्या सुंदराई घरतीनं आपल्या पतिरायाला मायापाला सांगितलं आणि त्यावेळेला आपल्या पतिराजाला लागली बोलायला व आपल्या बाळूला देव देवरशी तर बघा येण्यासारखा करतोय खुळ्यासारखा करतोय सकाळच्या पाऱ्याला या असणाऱ्या बाळू धनगराला हाताला धरायला या मायापानं आणि हाताला धरून सिना त्यावेळेला मायाप्पा पिताने बाळाप्पा कुठे निघून जायला आणि निघून त्याचा आले मार्गाला लागले निघून त्याचा आले मार्गाला लागले देवरच्या वाड्याला देवरच्या वाड्याला निघून यात आलेलं दोन्ही बाप जाग्यावर आणि आपण माझ्या गावात आपण माझ्या गावात निघून त्या गेल्यात निघून त्या गेल्यात आणि देवरच्या वाड्याला देवरच्या वाड्याला गेलं बघा निघून गेलं बघा निघून आणि काय लागलं घडायला काय लागलं घडायला देवरच्या वाड्यात देवरच्या वाड्यात देवा हो भगवंताला देवरच्या वाड्याकडे घेऊन गेलेला आणि देवरेशाच्या वाड्याकडे घेऊन गेल्या बरोबर त्या वेळेला काय लागलं होतं घडायला गणेश देवा सागर वापरकर होय विठ्ठल स्टाईलचे मालक हा हा क्षमावर भक्तानं भगवंताच्या गाण्यासाठी चाललेल्या गाण्याला 100 रुपयाचं बहुमान केलं या तर माझ्या संत बाळांना सगळ्यांना 4 हातानं देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा खरं देवा आणि स्वतः देवा काय लागलं होतं या देवरशाच्या वाड्यामध्ये घडायला आणि त्या वेळेला बाळाप्पाचा उमऱ्याच्या हात पाय पडल्याबरोबर काय लागलं घडायला त्या असणाऱ्या देवरशाचा देवा पेटलेला हो मानियो बाळाप्पा आणि मायाप्पा दोघजण मिळून गेलेला वाड्यातल्या बाजूला आणि त्या वेळेला पेटलेल्या होमाची नजरा नजर झाल्याबरोबर त्या वेळेला पेटलेला होमा लागला होता इजाईला देवा आहा आणि या पेटलेल्या होमात त्या देवरशाला काही लागलं होतं दिसायला देवा त्यात्र वेळेला आणि त्या देवरशाला 5 फड्याचा भुजंग लागला होता दिसायला देवरशी लटलटा उडत होता थरथरा कापत होता बाबा देवा रे हो अरे भोजी लागला दिसायला बघा भोजी लागला दिसायला एवढ्या बघा वेळेला बघा एवढ्या बघा टाईमाला भले भले
सांगोलचा शाहीर निघाला लिंबाड्याडू नाही लागला शाहीर निघाला लिंबाड्याडू नाही लागला देवा या देवरशाला काय लागलं होतं दिसायला आणि त्या वेळेला देवरशाला बाबा पेटलेल्या होमानं लागला होता 5 फड्याचा भुजंग दिसायला 5 फड्याचा भुजंग बघितला आणि असणारा देवरशी लागला होता सांगायला आणि बाळापाला त्या वेळेला भूत लागलं नाही लागली नाही म्हणत होता आणि माया पापी त्याला सांगत होता त्या वेळेला तेव्हा हो अरे या बाळू धनगराचा दरबार म्हणजे जगाच्या मालकाचा दरबार आहे खरंय देवा आणि त्याला भुतक्यात लागेल का नाही लागणार हा नाही लागणार कसं लागल का लागल कशाला लागतं या नाव घेतलं तर लांब पडतं या आतापर्यंत बसलेली बरीचशीच बाळू मला गेली ते होय बजरंग बलीला विचारा आदमापूरला गेलेलं कोण आतापर्यंत ऐकलंय का गाडीचा ऍक्सिडेंट झालाय कोण गाडीवर पडलंय बिलकुल नाही माझ्या तर कानावर नाही देवा हा माझ्या तर कानावर नाही त्या भगवंताची जर अंतकरणपूर्वक सेवा केली भल्या आणि देव जर एकदा देय लागला होय तर तुमची ओंजळ सुद्धा कमी पडेल घ्यायला इतका येऊ भगवंत कोणाचंही ऋण कवा ठेवून घेत नाही पण तुमच्या अंतकरणात त्याची भक्ती पाहिजे चांगली खऱ्यानं भक्ती केली पाहिजे देवा कशी खऱ्यानं अंतकरणातनं भक्ती केली पाहिजे मग या भगवंताला लागेल काय लागेल का कशाला लागते हो हा कशाला लागेल भगवंताला लागेल का आणि पप्पू मिस्त्री तर काय सांगतोय पप्पू मिस्त्री तर काय वेगळं सांगत होत अरे बुद्धा की आताची करणी रणीची मला नाही भीती वाटत कशा पाय कशा बाय आणि माझ्या देवाने बाळू मामाने तुईवर हात ठेवलाय रे माझ्या देवाने बाळू मामाने तुईवर हात ठेवलाय रे बाळू मामाने माझ्या देवाने तुईवर हात ठेवलाय रे बाळू मामाने माझ्या देवाने तुईवर हात ठेवलाय रे तेव्हा हो माणसं म्हणते ती चव गेली स्वतःवरला आणि हे त्यात जाऊन शिरला खरं की आता आजकाल म्हणते ती लोक हा म्हणते ती की माणसाला नाव ठेवते पण देवाला सुद्धा ठेवते ती खराय की काय या देवाच कराय म्हणते ती काय खराय देवात दमच राहिला नाही तुमच्या भक्तीत आहे का भक्तीत दम ना असल्याशिवाय देवात दम नाही देवा हा भक्तीत आपल्या दम दावा देवाला सुद्धा मनानं कोड्यात पडलं पाहिजे आपला भगत कोड्यात आपण गेलं पाहिजे असं वाटलं पाहिजे देवा हो आपल्या भक्तीत जर ताकद असेल तर भगवंताला हाक मारायची गरज पडत नाही आपण जर संकटात असेल तर भगवंताला घाम येईल माझा भगत संकटात आहे आपण गेलं पाहिजे असं बाळू मामाला सुद्धा वाटलं पाहिजे बाबा हा होय आज तिथीमितीनुसार होय पंढरीच्या पांडुरंगाचा नाही रुक्मिणीचा विवाह सोहळा झाला सकाळी हा होय त्याला सुद्धा लोक नाव ठेवते ती खराय की हा खराय झुकते ते तरुणपणात एखाद्यानं मार घालून दे त्याला कोण महाराज म्हणताय का बघा त्याला पोतराज म्हणणार आणि म्हातारपणात महाराज म्हणणार लगेच असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.